दादा, इथे राजस्थानला डोंगरपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही आलेले आहे, तर तुम्ही कशासाठी आले आहे थोडंसं मला सांगावं असं अपेक्षा व्यक्त करतो आहे. रवींद्र वडवी परिवार. जय वल्लवी परिवार. आज आम्ही राजस्थान डोंगरपूर या ठिकाणी आदरणीय लोकप्रिय नेते आदिवासी लोकांच्या गळ्यातले ताईत असलेले राजकुमार रोत आणि भवरलाल परमार सर यांना वल्लवी परिवाराचं कार्यक्रमासाठी एक आमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे. वल्लवी परिवाराचे आपले ज्येष्ठ वाण्या काका, बाजा काका आणि मुकेश वडवी असं आम्ही त्यांना पुढच्या दिवाळीला वडवी परिवाराचा जो कात्रीला कार्यक्रम होणार आहे त्याचं आमंत्रण देण्यासाठी आणि सोबत वाड्या वडवी देखील आहे. तर आमंत्रण देऊन म्हणजे तुम्ही दुसऱ्या वडवी परिवारांचाही संपर्क साधण्यासाठी आला आहे का फक्त परमार दादांना एवढंच संपर्क साधण्यासाठी आला आहे का दुसरे म्हणजे भिलवाड्यामध्ये जाऊन ते यांच्याच संपर्क साधण्यासाठी आले आहे? आम्ही या ठिकाणी या दोन्ही नेत्यांना आमंत्रण देऊन भिलवाडा आणि डोंगरपूर या ठिकाणी आपले जे आदिवासी बांधव आहेत आम्ही त्यांची पण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याजवळ पण चर्चा करणार आहोत आणि त्यांना देखील आम्ही आमंत्रण देणार आहोत. भेटायचं आम्हाला इकडचे आदिवासी कसे राहतात, त्यांची बोलीभाषा कशी आहे, पेहराव कसे आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या. दादा तुझं एकदम खूप वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर वडवी परिवाराचं संघटना कशा पद्धतीने जोडायचं आणि जिल्ह्याचं वल्लवी परिवाराचा मुख्य अध्यक्ष म्हणून रवींद्र वडवीने तो मध्येच सांगितलंच, पण दादा आपलं काय सांगायचे हे आहे तर तुम्ही थोडंसं म्हणजे आपण वडवी परिवार संपूर्ण आदिवासीमध्ये 47 समाजाचा घटक समाज आदिवासी आहे. ते आदिवासीमध्ये पाडवी आणि तडवी आणि वडवी आणि वासावा, ढानका, गावीत, नाईक असं असतात. त्यामुळे वडवी विवाह करू नये हा ती म्हातारी आणि एक आई एक वडील हा दोघांचा पोरं आहे सगळे वडवी परिवार. त्याच्यात विवाह होऊ नये म्हणून आमचा वडवी परिवारचा संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान जिथे तिथे वडवी आहे ते वडवी एकत्र करून आम्ही वडवी परिवार आम्ही स्वतः सुरू केलं आणि या वर्षापासून आम्ही 11वं सामील आम्ही भरलेले आहे. त्यासाठी रवींद्र वडवी हा वाणीदादा वडवी आणि बाजादादा वडवी हे राजस्थानमध्ये आपलं आदिवासी राहतात. बरेच वर्षापासून राजकुमार रथ आणि भवरलाल दादा हे आदिवासीसाठी भरपूर भांडतात आणि देशभर फिरतात. त्यांना मुलाखत घेण्यासाठी आम्ही राजस्थानला भिलवाड्याला आलो. धन्यवाद. ये कौन सा गाँव है? ये मदापुर राजस्थान बॉर्डर पर है. राजस्थान बॉर्डर पर. ये गुजरात में आता है क्या कैसा? ये गुजरात में है ऐसा. और डूंगरपुर कहाँ से लगेगा हमको? डूंगरपुर आगे 7 किलोमीटर है बॉर्डर राजस्थान का. ऐसा आगे से डूंगरपुर आएगा. हाँ हाँ. आपका नाम क्या है? कमलेश दामोद. डामोर यानी आदिवासी. आदिवासी आते पर हमारे यहाँ एसटी नहीं हुआ अभी. एसटी नहीं हुआ है नहीं, तो फिर आपको कौन सा सर्टिफिकेट मिलता है? जनरल में आते. हाँ जनरल में. डामोर है लेकिन इसमें जनरल में गाँव में आगे से वो एसटी होता है पर हमारे यहाँ से